Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully. तुमच्या आयुष्यामध्ये पैशाचा प्रॉब्लेम आहे, तुमचं नशीब खराब आहे का हा शाप आहे का हे वरदान आहे, नक्की तुमच्या आयुष्यात पैशाचा प्रॉब्लेम का आहे याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलूयात आणि हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करू शकता याचंही सोल्युशन मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन फायनान्शियल मी या चॅनलच्या माध्यमातून डिलिव्हर करत असतो. नमस्कार मित्रांनो, मी आकाश गोंदावले. खूप सारे लोक मला भेटतात आणि मला म्हणतात की सर, निसर्गाने आमच्यावरती अन्याय केलाय, आमचं नशीबच वाईट लिहिलं गेलेलं आहे आणि आम्हाला जे काय आहे ते सगळे समस्या त्रासच आमच्या जीवनात दिलेला आहे. अशा वेळेला मला एक उदाहरण मी हमेशाच लोकांना देत असतो की मी त्यांचं कम्पॅरिझन डायरेक्टली मुकेश अंबानीबरोबर करत असतो. असं काही निसर्गाने मुकेश अंबानींना दिलं जे तुम्हाला नाही दिलं. मित्रांनो, मी असं मानतो की निसर्ग आपला बाप आहे आणि आपण त्याची मुलं आहोत. बापाच्या कुठल्याही प्रॉपर्टीवरती प्रत्येक मुलाचा इक्वल राईट आहे, इक्वल अधिकार आहे. मग निसर्गाने एका मुलाला जास्त दिलंय, दुसऱ्या मुलाला कमी दिलंय, असं बाप आईबाप तर नाही करू शकणार. मला असं वाटतं त्याचं सगळ्यांवरती मला असं वाटतं की समान प्रेम आहे. तर कसं, तर साधं सोपं हे कंपॅरिझन मी असं करतो की मुकेश अंबानीला जी पृथ्वी दिली आहे तीच पृथ्वी तुम्हाला पण दिली आहे. मुकेश अंबानी जो ऑक्सिजन घेतो तोच ऑक्सिजन तुम्हाला पण दिलाय आणि मुबलक प्रमाणात दिलाय. त्याला जास्त आणि तुम्हाला कमी असं काही केलेलं नाही. मुकेश अंबानी सुद्धा H2O पाणीच पितो, तुम्ही सुद्धा पाणीच पिता, तेही तुमच्यासाठी मुबलक आहे, त्याच्यासाठी मुबलक आहे. त्याच्यासाठी तोच चंद्र, तोच ताऱ्या, तोच सूर्य, त्याच्यासाठी सूर्यप्रकाश भरपूर आहे जेवढा तुम्हाला दिलेला आहे. तो सुद्धा गव्हाचीच चपाती खातो, तुम्हीही गव्हाचीच चपाती खाता. जे काय आहे ते एव्हरीथिंग इज सेम. त्याला 2 डोळे, 2 कान, 2 हात, 2 पाय, जे तुम्हाला दिलंय ते सगळं त्याला पण दिलंय. मग तुमच्यावरती निसर्गाने कुठे अन्याय केलाय बुवा? खरंच तो अन्याय केलाय का याचा विचार करणं गरजेचं आहे. बरेच लोक म्हणतात पैसे त्याला जास्त दिले, मला कमी दिले. असं का केलं असेल? जर तुम्ही विचार केलात तर तुमच्या लक्षात येईल की निसर्गाचं आपल्यावरती प्रचंड प्रेम आहे आणि म्हणूनच त्यांनी ते काय केलेलं आहे, कमी दिलेलं आहे. का? तर जेवढी तुमची वैचारिक मानसिकता आहे तेवढेच पैसे तुमच्याकडे, जेवढे तुम्ही सांभाळू शकता तेवढेच तुमच्याकडे, त्याच्यापेक्षा जास्त पैसे हे तुमच्यासाठी शाप ठरू शकतात असं निसर्गाला वाटतं किंवा ते तसंच आहे म्हणून ते कमी आहेत. जर तुम्हाला जास्त पैसे पाहिजेत तर ती कॅपॅसिटी, ती मानसिक ताकद किंवा ती लेवल तुम्हाला अचीव करायला लागेल, मग ते पैसे मिळतील. मी दुसऱ्या भाषेत असं म्हणेल की मला एक मुलगा आहे, आता 10-11 वर्षाचा आहे. तो माझ्या प्रॉपर्टीवरती एकमेव वारसदार आहे असं म्हणा, सगळं काही तसंच आहे. मग आता तो माझ्याकडे आला, मला म्हटलं पप्पा मला एक 5-10 लाख रुपये द्या. मी बोललो कशासाठी बाबा? मग तो म्हणतोय की बाबा मला चॉकलेट खायच्यात, आईस्क्रीम खायच्या, हे करायचं ते करायचं आहे. मग मी दिले पाहिजेत का त्याला 5-10 लाख रुपये? त्याला वाटतंय त्याच्याकडे 5-10 लाख रुपये असणं त्याच्यासाठी चांगलं आहे, पण मला माहिती आहे 5-10 लाख रुपये जर मी त्याला दिले तर तो उद्यापासून व्यवस्थित खेळणार नाहीये, अभ्यास करणार नाहीये, तो प्रेझेंट आणि फ्युचर दोन्ही पण खराब करेल. म्हणजे काय, त्याची जी मानसिक पात्रता आहे ते पैसे ऑपरेट करण्याची ती फार कमी आहे. 100-50 रुपये मी त्याला सहज देऊ शकतो कारण तेवढेच तो डिझर्व करतो किंवा त्या पैशाने त्याचं प्रेझेंट आणि फ्युचर खराब होणार नाही. मित्रांनो, तुम्हाला जर खरोखर श्रीमंत व्हायचं आणि खरोखर काही अचिव्हमेंट करायच्यात तर तुम्हाला पहिले तर मनी सायकोलॉजी डेव्हलप करणं फार महत्वाचं आहे. जर तुम्ही ती सायकोलॉजी डेव्हलप नाही केली, कशी करायची त्याच्याबद्दल आता आपण एक सिरीजच सुरू करतोय, तर डेफिनेटली हे चॅनलवरती तुम्ही कंटिन्यू राहा. मी तुम्हाला हाऊ टू डेव्हलप मनी माइंडसेट और वेल्थ माइंडसेट कसा डेव्हलप करायचा याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया इथून पुढे देणार आहे. सो नक्कीच चॅनलला जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला खरंच आवडेल का ही सिरीज पाहायला नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सायंटिफिक वेनी आपण ते इथं प्रेझेंट करण्याचा प्लॅन करतोय. सो तुम्ही बघा, खूप सारी लोक आहेत ज्यांनी करोडो रुपये मिळवले, म्हणजे जमीन विकली, लॉटरी लागली किंवा कोणी कमावले पण. बघा, जमीन विकली, 5-10 कोटी रुपये आले, त्यांनी लगेच मोठा बंगला बांधला, गाडी घेतली, पार्ट्या सुरू केल्या, प्रेझेंट खराब केला, फ्युचर खराब करून टाकलं. कारण का, तो पैसा त्याला डायजेस्ट नाही झाला. त्या पैशाचं नक्की काय करायचं त्याला कळालं नाही. त्याला वाटलं आता हे झालं, 5-10 कोटी मिळाले, संपलं, आता काम धंदा बंद करायचं, मज्जा करायची.
काय झालं, शरीर खराब झालं आणि तो लवकर एक्झिट करून गेला. मग तो जो त्याला जमीन विकून 5 कोटी मिळाले किंवा लॉटरी लागून 5 कोटी मिळाले, हे त्याच्याच नशीब चांगलं होतं का वाईट होतं? मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्ही त्या पैशासाठी तयार नसाल, पात्र नसाल, तर ते त्याच्यासाठी शाप ठरू शकतं. सो तुम्हाला करोडो रुपये पाहिजेत, तर तुम्हाला काय करावं लागेल, ती सायकोलॉजी डेव्हलप करायला लागेल. त्यातलं पहिला स्टेप तर मी आज तुम्हाला सांगणार आहे. आणि काही एक्झाम्पल तर सरळ सरळ, माईक टायसन नावाचा व्यक्ती होता, प्रचंड पैसे कमवले, एका फाईटला 4-4 कोटी रुपये घेत होता, खूप सारे त्याचे किस्से ऐकलेले आहेत. नंतर काय झालं, त्यांनी ते मोठं घर, मोठे गाडे दाखवण्यावरती गेला. ते पैसे कसे मॅनेज करायचे, कसे इन्व्हेस्ट करायचे, कोणतंच ज्ञान नाही. आणि मग काय होतं की तुम्ही एक मोठा पिंप भरलाय पण त्याला मोठे मोठे होल्स पाडून ठेवलेले आहेत, तर पाणी त्याच्यामध्ये राहणार कसं? पहिलं तर त्या पिंपामध्ये पाणी पडत राहिलं पाहिजे, मग तुम्ही तोटीनी पाणी एक सिस्टमनी किंवा एका डिसिप्लिननी बाहेर काढलं पाहिजे, तर ते आयुष्यभर पुरेल पण आणि उरेल पण. सो माईक टायसन आहे, असे खूप सारे, विनोद कांबळीजीचं एक्झाम्पल घेता येईल. खूप क्रिकेटर आहेत, खूप लोक आहेत, त्यांनी करोडो अरबो रुपये कमवल्यानंतर सुद्धा बँक करप्सी त्यांना जाहीर करावी लागली. सो याचं एकच कारण आहे, त्यांची ती माइंडसेट, सायकोलॉजी नव्हती किंवा त्यांना ते नॉलेज नव्हतं, ते कसं वाचवायचं, कसं वाढवायचंय, आणि त्याच्यामुळं हा सगळा प्रकार त्यांच्यावर घडत होता. बघा मित्रांनो, तुम्ही काय करताय, दररोज पैसे कमवून आणून घरात ठेवताय आणि ते पैसे दररोज चोरीला जात आहेत. आणि तुम्हाला असं विचार करताय की नाही यार, मी अजून कमवून आणेल आणि भरपूर कमवून आणले तर भरपूर घरात ठेवेल, आणि तो चोर येतो रात्री चोरी करून जातो. पहिलं तर आहे ना, तुम्हाला पैसे कमवण्या अगोदर त्या चोराचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे. भरपूर सारे पैसे कमवून सुद्धा पैसे शिल्लकच राहत नाहीत, याची कारणं शोधली पाहिजेत. त्याला ते सुरक्षा कवच निर्माण केलं पाहिजे. जर एवढं सगळं मेहनत करून, शिव्या खाऊन, रिस्क घेऊन कमवलेलं राहणारच नसेल, तर कमवण्यात काय अर्थ आहे? मग कमवण्या अगोदर ते टिकेल कसं, वाढेल कसं, याच्यावरती फोकस केला पाहिजे. आणि जर तुम्ही तो केला तरच तुम्हाला ते वेल्थ क्रिएट करता येणार, नाही तर नाही येणार. तर किती लोकांना माझं म्हणणं पडतंय, तुम्ही प्रचंड मेहनत करताय, मला माहिती आहे, मागची 10 वर्ष, 5 वर्ष, 20 वर्ष तुम्ही मेहनत केली आहे, पण तुमच्याकडे पैसे जर शिल्लक राहत नाही, तर कोण चोर चोरी करतोय, त्या चोराचा बंदोबस्त करणं पहिलं गरजेचं आहे. कमवण्याचं नंतर, कमवून राहणारच नसेल शेवटी, त्या माईक टायसनने एवढे सगळे पैसे कमवले राहिलेच नाहीत, तर त्यांनी ते कमवण्यापेक्षा ते वाचतील कसे किंवा ते सुरक्षित राहतील कशी, याचा विचार अगोदर करणं गरजेचं होतं, असं मला वाटतं. पैसा कमवून शेवटी उरतच नसेल तर कमवण्याचा फायदा नाहीये. कमवणे हे स्किल मेहनतीने शक्य आहे, आणि ते सगळ्यांनाच माहिती आहे की तुमचं जेवढं स्किल असेल तेवढे तुम्हाला पैसे मिळू शकतात. टिकवणं हे डिसिप्लिनचं काम आहे, आणि वाढवणं हे स्मार्ट इन्व्हेस्टिंग और फायनान्शियल प्लॅनिंग खूप महत्वाचं आहे प्रोटेक्शनसाठी. सो हे झालं स्किल बेस. माइंडसेट तर अजून वेगळीच गोष्ट आहे. स्किल सेट आणि माइंडसेट असं म्हणतात की वेल्थ क्रिएशनसाठी 20% माइंडसेट, कोणती गोष्ट करण्यासाठी 20% स्किल सेट आहे आणि 90% 80% माइंडसेट आहे. तुमचा माइंडसेट श्रीमंतीचा आहे का? तुम्हाला वाटतं नाही मी श्रीमंत होणार, तर संपला ना विषय. तुम्हाला वाटतं नाही मी, माझा पगारच कमी आहे, माझं शिक्षणच कमी आहे, माझं बोली भाषाचं, मला इंग्रजी येत नाहीये, वॉटेव्हर तुम्हाला काय वाटतं, किंवा पैसा वाईटाचं मुळे, असे जर तुमचे जर विचार असतील तर तुमच्याकडे श्रीमंती येऊ शकत नाही. कारण हे विचार जे काही संधी येतील त्याला रिस्ट्रिक्ट करतील, थांबवतील. खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे तुमच्या आयुष्यात, आणि आपलं प्रोग्रामिंग कुठून झालेलं आहे, आपल्या समाजाकडनं जे काही आपण बघतो, ऐकतो, टच, टेस्ट, या सगळ्या गोष्टींनी जास्त तर बघतो आणि ऐकतो, त्यांनी जास्त आपलं प्रोग्राम होतं, फील करतो त्यांनी जास्त प्रोग्रामिंग होतं. सो त्या गोष्टी बदलणं गरजेचं आहे. मनी म्हणजे नक्की काय, तर हे खूप महत्वाचं आहे. आपल्याला वाटतं पैसे म्हणजे कागदाची नोट किंवा ते काहीतरी करन्सी आहे, असं नाही आहे. ते सगळ्यात महत्वाचं, जेवढं व्हॅल्यू आहे, व्हॅल्यू म्हणजे महत्व, जेवढं तुम्ही महत्वाचं किंवा जेवढं तुम्ही द्याल त्याच्या बदल्यात जे तुम्हाला रिसिप्ट मिळते, इट्स कॉल्ड मनी. बघा उदाहरण, जुन्या काळात आहे ना बार्टर सिस्टम होती. माझ्याकडे 4 पोती गहू झाली, मला तांदूळ लागतात, मी 1 पोतं कोणाला तरी देणार, त्याच्याकडनं तांदूळ घेणार. आता मला 1 पोतं गहू आणि 1 पोतं तांदूळ लागतात वर्षभर, माझ्याकडे 2 पोती शिल्लक आहेत. आता हे जे 2 पोती आहेत, आता ते जर मी घरात तसेच ठेवले तर काय होणार आहे, ते किडे लागणार, त्याला खराब होणार, त्याचं जे महत्व आहे, व्हॅल्यू आहे, ते कमी होणार. मग मी त्याचं कन्व्हर्जन केलं आणि त्याला करन्सी म्हटलं. म्हणजे मी जी रानात मेहनत केली, जे काही एफर्ट घेतले, जे काही मी दिलं, त्याच्या बदल्यात मला काय मिळालं, गव्हाची पोती मिळाली किंवा गहू मिळाला. एक व्हॅल्यू क्रिएट झाली, एक महत्वाची गोष्ट माझ्या हातात आली, रिसिप्ट आहे ती.
मग आता ही जी व्हॅल्यू आहे मला तरी मेंटेन ठेवायची आहे, तर मी काय केलं तर पहिल्या काळात ते सोन्यात कन्वर्ट करायचे की बाबा एवढे 2 पोत गहू आहेत त्याच्यामधलं तेवढं सोनं, पुढच्या वर्षी त्या सोन्याचं दिलं की मला 2 पोती गहू किंवा मला जेव्हा केव्हा पाहिजे तेव्हा मी ते 2 पोती गहू घेऊ शकतो. व्हॅल्यू प्रोटेक्ट केलं त्याच्यामध्ये. आता आपण जी मेहनत करतो, माझी टेलिकॉलर XYZ मेहनत करते, ठीक आहे, त्याच्या बदल्यात तिला पगार मिळतो, पगार. आता ती जेवढी मेहनत करते ना तेवढाच पगार मिळतो. तिने जर समजा मी लीड दिले ते 100, तिने कन्व्हर्जन 10चं केलं, त्याचाच पगार मिळतो, त्याच्यापेक्षा जास्त नाही मिळणार. पण तिने जर कन्व्हर्जन 50चं केलं, तिने स्किल वाढवलं, तिने एफर्ट दिले, हे केलं ते केलं, दिवसभर पूर्ण त्याला जीव ओतून काम केलं, तर त्याची जी रिसिप्ट मिळणार आहे, तिला आत्ता 25,000 पगार मिळत असेल तर होऊ शकतं 50चं कन्व्हर्जन करेल तेव्हा तिचं 1.5 लाख रुपये पगार असेल. पहिला नियम हा आहे, जर तुम्हाला वेल्थ क्रिएट करायची, जेवढं तुम्ही देऊ शकता, जिथं काही करताय तिथं जेवढं काही व्हॅल्यू ऍड करू शकता तेवढं तुम्ही ऍड केलं पाहिजे. त्याचं जे रिवॉर्ड मिळणार आहे. आता बरेच लोक म्हणतात नाही मी प्रचंड मेहनत करतो, हे करतो, कदाचित तुम्ही करत असाल, मग आता करायला तुम्ही म्हणता मला तेवढं पेड नाही होतं, असंही असू शकेल, पण निसर्गात काही बुडत नाही. मग आता तुम्हाला फक्त पैशाच्या स्वरूपात पगार नाही विचार करायला लागणार. तुमची हेल्थ चांगली आहे हे पण रिवॉर्ड आहे, तुमचं तिथलं एन्व्हायरमेंट असेल कामाचं ते पण रिवॉर्ड आहे, तुम्हाला स्ट्रेस टेन्शन कमी असेल ते पण रिवॉर्ड आहे. निसर्ग वेगळ्या पद्धतीने ते रिवॉर्ड देत असतो, आपण फक्त पैशाच्या स्वरूपातच गणित करतो. केलं पाहिजे, नो डाऊट अबाउट दॅट. आजपासून जर तुम्हाला वेल्दी बनायचं आहे तर जेवढी जास्त एफर्ट तुम्ही द्याल तेवढे जास्त पैसे तुम्हाला मिळतील. आणि ही मानसिकता डेव्हलप. आपण काय करतो माहिती का, कामाला जातो ना टोप्या टाकायचा विचार करतो किंवा टाइमपास करण्याचा विचार करतो, गप्पा मारण्याचा विचार करतो, आपण 100% देत नाही. 100% आपण देत नाही. तुम्हाला काय वाटतं, मला बरेचसे लोक म्हणतात आम्ही 8 तासाची ड्युटी करतो पण 4 तासांनी कामच नाही करत, आम्ही मालकाला फसवतो. तुम्ही मालकाला नाही फसवत, तुम्ही स्वतःला फसवतो. तू वेळा नाहीये, तुम्ही जे करणार ना, एफर्ट घेणार ना, त्याचाच रिवॉर्ड तो तुम्हाला देतोय. कळतोय का माझा पॉईंट? तर मॅक्सिमम ही मानसिकता बदला की मॅक्सिमम किती चांगलं देऊ शकतो. आता मी इथं व्हिडिओ बनवतोय, मला काय मिळणार मला माहित नाहीये, आय डोंट नो वॉट, किती लाईक्स मिळणार, किती शेअर मिळणार, मला त्यातनं काय कमाई मिळणार नाही मिळणार, आय डोंट नो एनिथिंग. मी हा व्हिडिओ बनवताना पण मी प्रयत्न हा करणार की मी जेवढं किती व्हॅल्यू ऍड करू शकतो, काही तुम्हाला युरोका इफेक्ट देऊ शकतो, काही तुमचं लाईफ चेंजिंग तुमच्या आयुष्यात व्हॅल्यू ऍड करू शकतो. आय एम ट्राईंग टू दॅट. त्याचं रिवॉर्ड काय येईल ते येईल, बट आय एम गिव्हिंग माय 100%. सो तुम्ही किती व्हॅल्यू ऍड करता, व्हॅल्यू इक्वल टू मनी, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. डॉक्टर खूप चांगले ऑपरेशन करत सक्सेसफुली तो पेशंटला वाचवत असेल, त्याची फीज वेगळी असेल. शिक्षक चांगला असेल, एंटरप्रेन्योर चांगला असेल, कंटेंट क्रिएटर चांगला असेल, तर जेवढं तो व्हॅल्यू ऍड करतो तेवढं त्याला रिवॉर्ड मिळणार. तुम्ही किती व्हॅल्यू ऍड करताय मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि खरंच तुम्हाला त्याचा जो काही कन्व्हर्जन आहे, रिसिप्ट आहे, पैसा तो योग्य प्रमाणात मिळतो का तेही मला कमेंटमध्ये सांगा. मित्रांनो, पैसा वाईट असतो चांगला असतो, माझं असं मत आहे, पैसा चाकूसारखा असतो, पैसा माचिसच्या काळीसारखा असतो. तुम्ही कशासाठी वापर करता त्याचा, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मानसिकता लोकांची अशी आहे की पैसा कमी आहे, पैसा कमी नाही आहे. तुमची सांभाळण्याची जी काय लेवल आहे, लायकी म्हणूयात आपण, तुमची जेवढी लायकी आहे तेवढं, माझी जेवढी लायकी आहे तेवढं माझ्याकडे पैसा आहे. प्रत्येकाच्या लायकीनुसार पैसा, ती लायकी वाढवायला लागेल. आणि ती कशी वाढवायची ही एक प्रोसेस आहे. आपली लायकी आपण जे काय ऐकलंय बघितलंय त्याच्यानुसार आतापर्यंत बनलेली आहे, पण तितकंच ते खरं नाही आहे, अर्धवट माहिती आहे. आणि आपण ती पूर्ण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करणार आहे. आजपासून तुम्ही व्हॅल्यू प्रचंड ऍड करण्याचा प्रयत्न करा आणि मी तुम्हाला सांगतो तुमच्या आयुष्यात पैसा पण प्रचंडपणे यायला सुरुवात करेल. त्याच्यानंतर आपण ते मॅनेजमेंट आणि कशा पद्धतीने पुढं वाढवायचं याच्यावरती आपण काम करूयात. सो आजच्या व्हिडिओमध्ये कन्क्लुजन एवढंच होतं की निसर्गाने खूप काही तुम्हाला दिलेलं आहे. निसर्गाच्या प्रत्येक गोष्टीवर तुमचा अधिकार आहे. पैशावरती पण पैसा पण भरपूर आहे. प्रत्येक गोष्ट निसर्गाने भरपूर, हवा भरपूर, पाणी भरपूर, सगळं काही भरपूर आहे. पैसा पण भरपूर आहे. तुमच्याकडे कमी आहे बिकॉज आपली मानसिकता कमी आहे. जो मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, सगळ्यात पहिलं जी गोष्ट होती की तुमच्याकडे पैसे नाही आहेत हे तुमच्यासाठी वरदान पण असू शकतं. आणि जशी जशी तुम्ही कॅपॅसिटी वाढवाल तसं तसं तुम्ही पैसे पण मिळवाल. दुसरी गोष्ट, तुम्ही जेवढं व्हॅल्यू ॲड करता, व्हॅल्यू इक्वल टू मनी असं लक्षात ठेवा. व्हॅल्यू ॲड करत जा. हा जो व्हिडिओ आहे तो ज्या लोकांना श्रीमंत व्हायचं तर सगळ्यांना पाठवा. आपण जी सिरीज सुरू करतोय मनी माइंडसेट, त्यासाठी प्रिपेअर्ड राहा. थँक्यू व्हेरी मच. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. थँक्यू.